MGM 90.8 FM. मी आहे मनीषा तुमच्या सोबत आणि सध्या माझ्या सोबत आहे स्मिता साळुंके मॅम. नमस्ते मॅम. नमस्ते मॅम. आणि या फक्त गृहिणीच नाहीये तर बिझनेस वुमेन सुद्धा आहे, राईट मॅम? हो मॅम. पण मग हे सांगा की तुमच्या बिझनेसची सुरुवात तुम्ही कशी केली होती? ओके. सध्या मॅम स्मिता कलेक्शन नावाने माझा बिझनेस आहे. मी शिवशाही पैठणीची अधिकृत विक्रेता म्हणून काम करते. सुरुवातीला माझं बुटीक होतं. त्या बुटीक मध्ये मी ड्रेसेस, ब्लाउज स्टिच करायचे आणि साडी आणि ड्रेस मटेरियल पण सेल करायचे. क्लासेस सुद्धा घ्यायचे. पण कोविड नंतर काही माझे हेल्थ इश्यू झाले, त्यामुळे मला बुटीक बंद करावं लागलं. मग कामाची सवय तर होती, पण मग घरी बसून करायचं काय हा मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. मग मी ठरवलं की आपण साडीचा बिझनेस करूया. साडी तर मॅम माहितीये तुम्हाला, प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय. आणि म्हटलं त्यात आपण पैठणीचा करूया, कारण प्रत्येकीला वाटतं की एकतरी पैठणी आपल्या वॉर्डरोब मध्ये असावी. मग माझं घरी बसून पैठणीचं काम सुरू झालं. मी शिवशाही नेटवर्क जॉईन केलं आणि अगदी व्यवस्थित माझा बिझनेस चालू झाला. म्हणजे आज माझ्याकडे महाराष्ट्रातून आणि अदर स्टेट मधून पण बऱ्याचशा ऑर्डर असतात आणि माझ्या काही डाऊनलाईन्स पण आहेत. म्हणजे मी या व्यवसायातून काही महिलांना रोजगार पण उपलब्ध करून दिलाय. आणि सध्या मी वस्त्र उद्योगातील एक नामांकित कंपनी आहे, प्रत्युष उद्योग समूह, तो सध्या जॉईन केलाय. तर त्यात मी ऍज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करते. तर आज माझ्याकडे प्युअर सिल्क, कॉटन सिल्क म्हणजे कॉटन पैठणी, कांजीवरम, लिनन, सॅटिन, जॉर्जेट अशी सगळ्या प्रकारची व्हरायटी आहे. आणि भिशी प्लॅन पण आम्ही चालवतो, कारण काही महिलांना एकदम महागडी प्युअरची पैठणी घ्यायची तर एकदम पैसे नाही होत ना देणं. तर त्यामुळे मग आम्ही मंथली प्लॅन, EMI प्लॅन, फेस्टिवल प्लॅन खूपच छान प्लॅन्स हे सुरू केले. त्यातून मग प्रत्येक जण आपल्या आवडीची पैठणी घेऊ शकतं. नाईस. आणि मग होतं ना की प्रत्येक कामाला आपण सुरुवात तर करतो, पण मध्ये मध्ये डिफिकल्टीज येतात. असं वाटतं की आता कसं समोर जाणार. तसं तुमच्या लाईफ मध्ये झालं होतं असं? हो मॅम. म्हणजे आता कुठलाही व्यवसाय करायचा तर अडचणी ह्या येतात, पण ह्या अडचणीतून ना मी खूप काही शिकले. म्हणजे ऑफलाईन जे कलेक्शन होतं माझ्याकडे ते म्हणजे महिला घरी येऊन साड्या चॉईस करायच्या, पण ऑनलाईनला मला अडचण यायची ती म्हणजे सोशल मीडियाचा वापर. मला तो येत नव्हता आणि सध्या बिझनेस साठी सोशल मीडियाचा वापर मस्त आहे. मग मी डिजिटल मार्केटिंगचा क्लास केला आणि मग मी FB, YouTube आणि इन्स्टावर पोस्टिंग कशी करायची, आपल्या बिझनेसचं प्रेझेंटेशन कसं करायचं हे शिकले आणि आज त्याद्वारे मी भरपूर कस्टमर जोडलेत. ग्रेट मॅम. आणि म्हणजे हा डिजिटल वर्ल्डचा चॅलेंज होता तुमच्या समोर, तुम्ही खूपच भारी सॉल्व्ह केलाय. तर यामागे मोटिवेशन कोण होतं? म्हणजे सुरुवातीला असं झालं असेल ना घरच्यांचा सपोर्ट वगैरे, याबद्दल काय बोलणार? हो मॅम. म्हणजे मला पहिल्यापासूनच लिखाण आणि असं काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची आवड होतीच. आणि त्यात माझी आई उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्हाला विणकाम, शिवणकाम शिकवायची. मग तिथून मला आवड निर्माण झाली. आणि लग्नानंतर माझ्या सासूबाई म्हणायच्या, तू एवढं फॅशन डिझायनिंग केलं, 1 वर्षाचा गव्हर्नमेंटचा शिवण क्लास पण झालाय माझा, तर तू स्वतःचं बुटीक टाक, मी घरचं आणि मुलांचं पाहते. तर म्हणजे मोठी गोष्ट होती. हो मॅम. हो. आणि म्हणजे घरचे सगळे सासू सासरे, नणंद, दीर, जाऊ सगळ्यांचाच मला खूप सपोर्ट होता. आणि माझ्या मिस्टरांचा सपोर्ट म्हणलं तर मी खूप ग्रेट आहे त्या बाबतीत. कारण माझं जेव्हा बुटीक होतं ना तेव्हा सीझन मध्ये मला अगदी 9-10 वाजायचे घरी यायला. तर ते मुलांचा अभ्यास, जेवण सगळं उरकून घ्यायचे मी यायच्या. सो स्वीट. आणि दॅट्स ग्रेट. पण आता एक लास्ट मेसेज तुम्ही लिसनर्सला काय देणार, अशा महिलांना स्पेशली काय सांगणार ज्यांनी असा बिझनेस करायला पाहिजे? ओके. तर मी महिलांना एकच सांगेल की आपण हा जो आहे साडी व्यवसाय तो आपण काहीही गुंतवणूक न करता करू शकतो. आणि विशेष म्हणजे आपली मुलं, घर सांभाळून आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो. आणि जर आपण कुठलाही व्यवसाय असो जिद्दीनं, मेहनतीनं आणि प्रामाणिकपणे केला तर नेम, फेम आणि मनी हे सगळंच आपल्याला मिळणार. नक्कीच. आणि तुम्ही जसं घराला आणि बिझनेसला दोघांना सांभाळलं ते सल्यूट आहे तुम्हाला. थँक्यू सो मच मॅम. अँड स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM. साथ है तो बात है.